ही थेट दृश्य आपण नागपुरातली बघतोय। हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे नागपुरात पोहोचलेले आहेत आणि विधान भवनात ते प्रवेश करत असल्याची थेट दृश्य। उद्धव ठाकरे आज विधान भवनात पोहोचतायत, विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होत आहेत। यावरनं सत्ताधाऱ्यांकडून टीका सुद्धा करण्यात आली। मात्र आज अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनाला नागपुरात पोहोचलेले आहेत। सोबत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत आणि हे सगळेजण विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रवेश करताना उद्धव ठाकरे आपल्याला दिसतायत। काही वेळापूर्वी या संदर्भात प्रतिक्रिया घेताना उद्धव ठाकरे यांना येण्याशिवाय काही पर्याय नाही, कारण ते सभासद आहेत वरच्या सभागृहाचे। त्यामुळे अशी काही प्रतिक्रिया या सत्ताधाऱ्यांकडून अर्थातच निलेश राणे यांच्याकडून सुद्धा आलेली होती। तर उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी पोहोचले, त्याची ही थेट दृश्य। पंकजा मुंडे त्यांना भेटल्या नुकत्याच आणि इतरही नेते मंडळी त्यांच्या सोबत आहेत। आदित्य ठाकरे सुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे अधिवेशन कामकाजासाठी नागपुरात पोहोचलेत आणि ते विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेत आणि विधान भवनात ते विधिमंडळाच्या कामकाजाला हजर राहणार आहेत। सोमवारी 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालंय आणि या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे पोहोचलेत विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी। हे समोर आहे का कोण? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही आमदार, नेते, पदाधिकारी हे सगळेच जण त्या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तिथे पोहोचलेत। विधान परिषदेचे आमदार आणि या कामकाजाकरता या विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी अधिवेशनादरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल झाल्याची ही थेट दृश्य। ही थेट दृश्य आपण TV9 मराठीवरती बघतोय। उद्धव ठाकरे विधान भवनात पोहोचलेत। हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे नागपुरात आलेत आणि त्याला विधान भवनात दाखल झाल्याची ही थेट दृश्य। विधिमंडळाच्या कामकाजामध्ये ते सहभागी होणार आहेत। यावरून सत्ताधाऱ्यांकडून आज सकाळीच काही प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या होत्या। आमदार आहेत म्हटल्यानंतर पर्याय नाही असं निलेश राणे म्हणालेले होते। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील दिसत आहेत। अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आज नागपुरात उद्धव ठाकरे पोहोचलेत। विधान परिषदेचे ते आमदार आहेत। त्यांच्यामुळे उन्हाळ्यात पण वातावरण तापू शकत नाही, थंडीमध्ये काय तापणार आहे। आणि जसं 2 दिवस मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले तसे अधिवेशनामध्ये 8 दिवसात एकदा येतात ते। मला वाटतं इतक्या थंड वातावरणामध्ये फार गरम माणूस पाहिजे, इतकी गरमाट आता साहेबामध्ये राहिली नाही। उद्धव साहेब जे आहे ते राज्याचे नेते आहेत, स्वर्गीय बाळासाहेबांचे चिरंजीव आहे, परंतु सध्या परिस्थितीमध्ये मी जे पाहतोय हे वातावरण थंड आहे, थंड राहणार। आजचा मुहूर्त आहे। दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या आमदार असल्यावर यावंच लागणार, पण आपण 7चे 7 दिवस काय येत नाही, तर आपण एकच दिवस येऊन काय साध्य होणार आहे? आणि म्हणून ते एकच दिवस का आले, 2च दिवस का आले, यापेक्षा ते येत आहेत ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। आणि ही परंपरा का आज नाही, या अगोदर देखील राष्ट्रीय अध्यक्ष असलेले पण काही लोकप्रतिनिधी अशा वेळोवेळी ज्या ज्यावेळी पाहिजे असेल, गरज असेल त्या त्यावेळी ते येत असतात। स्वागतच त्यांचं करतो। खरं तर त्यांनी सोमवारपासूनच अधिवेशनाला येणं अपेक्षित होतं, परंतु मुंबईला राहून फक्त आता अधिवेशनामध्ये असं घडतंय तसं घडतंय, हे घाबरले ते घाबरले अशा वावड्या उठवण्याच्या ऐवजी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर त्यांनी सोमवारपासूनच होणाऱ्या अधिवेशनामध्ये, कारण खरं तर हे कमी काळाचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये ते जर सहभागी झाले असते तर जनतेला आणि प्रामुख्यानं त्यांच्या सहकार्याला आनंद झाला असता। मला वाटतं की या सगळ्यांनीच, हे जे कोण शिंदे सेनेचे आमदार आहेत, ह्यांनी कधीतरी हा विचार करावा
एवढ्या तुम्ही आत्ता तुमचे जे काही बॉस आहेत त्यांना खुश करायला उद्धव साहेबांवर टीका करता. तुमच्या आयुष्यातला पहिला विधानसभेचा AB फॉर्म त्या माणसामुळे तुम्हाला मिळाला आहे. आज तुम्ही जे जॅकेटा घालून फिरता ना आणि जे महागडे बूट आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरता ना, ही सगळी उद्धव साहेबांची कृपा आहे. त्यामुळे एवढं निर्लज्जसारखं बोलू नये, ते शोभत नाही.